हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा मँगो फालुदा आज आपण बनवणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने इन्स्टंट असा हा आपण मँगो फालुदा बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे अमूल, तुम्ही म्हशीचं घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालते आहे। आता दूध आपण गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेलं आहे। इथे आपलं दूध गरम होतं आहे। आपण इन्स्टंट फालुदा बनवत आहे, तर इथे मी इटमीचं हे इन्स्टंट फालुदा मँगो फ्लेवरचं घेतलेलं आहे। असं हे पॅकेट येतं 200 ग्रॅमचं। याने एकदम पटकन आपला असा फालुदा तयार होतो। आता दूध आपलं नॉर्मली गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे फालुदा मिक्स जे आहे ते घालून घेऊया। असं एका साईडला घालून सतत असं ढवळत राहायचं आहे आपण। आणि गॅस एकदम बारीक करायचा आहे, फास्ट गॅसवर करायचं नाही, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात। आता 15 मिनिटं हे सतत असं आपण ढवळत राहायचं आहे आणि बारीक गॅसवरती हे व्यवस्थित असं आपण आटवून घेणार आहोत। ढवळत राहायचं, नाहीतर मग मिश्रण एकदम गाठी गाठी पडल्यासारख्या होतील। त्यासाठी आपण हे सतत असं ढवळत राहायचं आहे। आपण मँगो फ्लेवरचं हे प्रीमिक्स घेतल्यामुळे छान असा येलो कलर आलेला आहे त्याला। आणि याच्यात एक्स्ट्रा आपण काहीच घालायची गरज नाहीये, साखर नाही, काही नाही घालायचं, सगळं त्याच्यात इनबिल्ड असतं। फक्त आपल्याला 1 लिटर दूध घ्यायचं, 1 ग्लास पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे प्रीमिक्स घालून 15 मिनिटं व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण सतत हे ढवळत राहायचं आहे। आता 5 मिनिटं झालेली आहेत, अजून एक 10 मिनिटं मी हे बारीक गॅसवरती व्यवस्थित असं उकळवून घेणार आहे। एकदम तळापासून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खालती लागणार नाही। आता 15 मिनिटं झालेले आहेत, आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे रूम टेम्परेचरला व्यवस्थित असं बाहेरच थंड करून घेऊया। आणि थंड झाल्यानंतरला 1 तासभर आपण फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवूया। फ्रीज मध्ये ठेवायचं आहे आपल्याला, फ्रीजर मध्ये नाही। आणि त्याच्यानंतरला आपण हे सर्व करून घेऊया। आता इथे मी 2 तास हे फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं फालुद्याचं मिश्रण, व्यवस्थित असं थंड झालेलं आहे। आता आपण ते एका ग्लासमध्ये काढून घेऊया सर्विंगसाठी। अशा प्रकारे आपण हे ग्लासमध्ये भरून घेतलेलं आहे मँगो फालुदा। इथे आपण अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे हे फालुदा, मँगो फालुदा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा ऍड करू शकता, फालुदाची लज्जत अजून वाढू शकते। पण इथे मी आपल्या घरगुती पद्धतीने तुम्हाला फालुदा सर्व करून दाखवणार आहे। याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता। इथे मी काही बदाम आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते याच्यावरती घालून घ्यायचे आहेत। काही पिस्त्याचे काप आहे ते घालून घेणार आहे। अशा प्रकारे आपण हा फालुदा बनवलेला आहे। हा थंडगार असा सर्व करायचा। तर मग या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी असा फालुदा बनवून तुम्ही बच्चे कंपनी पासून मोठ्यांना सगळ्यांनाच खुश करू शकता। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।